सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. मिलन अभी आधा अधूरा आहे भाग 177. आता रोहितच्या खोलीत त्याच्या परवानगीशिवाय जाणाऱ्या आणि शहाणपणा करून सगळी अरेंजमेंट बदलणाऱ्या मेघनाच्या रोहितनं कानाखाली लावली आणि इथून चालती हो, तुला इथे येण्याची कोणी परमिशन दिली असं म्हणाला. आणि मेघनाचा चांगलाच पाणउतार झाला आणि रोहितचे लव बाईट घेण्यासाठी आलेली मेघना त्याच्या रागाचे चांगले छापतेही 2-2 गालावर निशाणी म्हणून घेऊन त्याच्या रूममधून बाहेर आली. आणि तिचा चेहरा खूप म्हणजे खूप पडला होता. तिनं हे अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं त्याच्याकडून. आणि जानकी तर आता रूममध्येच पळून गेली होती. आणि मेघनाला कळालं की रोहित सरांना त्यांच्या घरचे आणि आईवडीलसुद्धा घाबरतात आणि आपण तर करत होतो तो शहाणपणा, म्हणजेच आपलं खूप धाडस होतं. आणि तिथंच उभा असलेली सपना मात्र तोंडाला हात लावून हसत होती. आणि मेघनानं सपनाकडे रागात बघितलं आणि सपना मेघनाला म्हणाली, काय असं काय बघताय मॅडम? अहो, मी म्हणाले होते ना तुम्हाला की भाऊजींच्या नादी नका लागू आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या रूममध्ये जाऊ नको. तर तुलाच खूप हौस होती त्यांच्या रूममध्ये जाऊन सगळं बदलायची. मग आता कसं वाटलं? मी सांगत होते ना त्यांच्या रागाबद्दल, तेव्हा माझ्यावर विश्वास नाही बसला तुमचा. मग आता कळलं का त्यांचा राग? तरीसुद्धा मेघना गाल चोळत समजूतदारपणाचा आव आणत म्हणाली, आता त्यांच्या परवानगीशिवाय आत गेले तर ते चिडणार, माहीत आहे मला. पण मी सुद्धा संयमानं वागेन, मी नाही चिडणार. आणि मला आईंनी परवानगी दिली आहे त्यांचा मूड ठीक करण्याची, तर तुम्ही मध्ये मध्ये नका करू. मी आणि रोहित सर काय ते बघून घेऊ. आणि सपना हसून म्हणाली, अच्छा, म्हणजे आता तू मला अशी बोलशील का? तुला माहीत नाही का मी कोण आहे? मी या घरातली मोठी सून आहे आणि राणीसुद्धा मला कधी अशी बोलली नाही. आणि तुला एक परवानगी काय मिळाली रोहित भाऊजींच्या खोलीत जाण्याची, तर अशी बोलायला लागलीस? काना मागून आली आणि तिखट झाली. असं तर होणार नाही ना तुझं? असं म्हणून सपनानं तिच्यावर हाताची घडी घालून डोळे रोखले आणि मेघनानं थोडीशी पडती बाजू घेतली आणि जीभ आवरली आणि सपनाला म्हणाली, मग तुम्ही माझ्यावर का हसताय? राणीवर सुद्धा तुम्ही असंच हसायचा का? मी सरांच्या भल्यासाठीच प्रयत्न करते ना. उलट तुम्ही मला सहकार्य केलं पाहिजे. आणि सपना म्हणाली, 1 मिनिट, मुळात राणी ही राणी आहे. तू राणीची नक्कल करायला जाऊ नकोस आणि तिची बरोबरीही करू नको, तूच तोंडावर पडशील. आणि मेघना म्हणाली, का? इतकं राणी राणी का करता हो तुम्ही? त्या राणीनं तुम्हा सगळ्यांना फसवलंय आणि निघून गेली, ते तिच्या मित्रासोबत. आणि मी तर रोहित सरांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य सावरते ना. तुम्हालाही रोहित सर पुन्हा एकदा हसते खेळते झालेले बघायचे आहेत ना. मग तुम्ही का मला सपोर्ट करत नाही आणि सपोर्ट करण्याऐवजी हसताय का? सपना म्हणाली, मी तुला हसत नाही, पण काय करू, हसायला येते. तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्सचं हसायला येते. तसं भाऊजींनी तुझ्या कानाखाली दिली हे चांगलं नाही केलं. आणि एक स्त्री म्हणून मलाही वाईट वाटतं तुझं. पण कसं आहे ना, एखाद्याची मनापासून मदत करणं वेगळं आणि मनात काहीतरी स्वार्थी हेतू ठेवून मदत करणं वेगळं. आणि ही राणीच होती, म्हणजे आहे. राणी कधीच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नव्हती. ती जे करायची ते पूर्ण कॉन्फिडन्सनं करायची आणि यशस्वी व्हायची आणि मनापासून करायची, चांगल्या मनानं करायची. पण तुझं ना थोडंसं उलटं आहे. आणि जर रोहित सरांना जिंकायचं असेल, त्यांचा मूड ठीक करायचा असेल, तर तुला सेम टू सेम राणीसारखं राहायला पाहिजे. तुझ्यासारख्या झकपक कपडे घालणाऱ्या, ओठ लाल करणाऱ्या मुली नाही आवडत भाऊजींना, त्यांना साध्या मुली आवडतात. आणि मेघना म्हणाली, म्हणजे रोहित सरांना राणी साधी होती म्हणून आवडली का? मग मीही प्रयत्न करेन साधा राहण्याचा. सपना म्हणाली, आता कशी बोललीस? अगदी बरोबर. तुला बदलण्याचा प्रयत्न कर. भाऊजींच्या रूममध्ये घुसून त्यांची रूम बदलण्याचा, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यांचा स्वभाव खरंच कुणाला कळला नाही आणि मला वाटते राणी त्यांची बायको असून तिलाही कळत नव्हता, त्यामुळेच हे असं झालं. त्या माणसाच्या आतमध्ये खूप पर्सनॅलिटी आहेत आणि त्या सगळ्या पर्सनॅलिटी ओळखण्याचा जी प्रयत्न करते ना, तीच त्यांच्या हृदयापर्यंत जाऊ शकते. कदाचित राणी त्यामध्ये यशस्वी होत होती म्हणून ती त्यांच्या खूप जवळ होती आणि तिच्या जाण्याचा भाऊजींना त्रास होतोय. पण असू दे,
तुला नाही जमणार ते. तुझा प्रयत्न चांगला होता. आता तू जा आणि गालाला मलम लाव, असं म्हणून सपना अजून हसली आणि मेघना तरीही गाल चोळत म्हणालीच, रोहित सरांना जेवणात काय आवडतं? आणि सपना म्हणाली, आता तू इथे येऊन किचनचा ताबा घेशील की काय? हे बघ, तू आईंना म्हणालीस की रोहित सरांवर प्रेम करते. तुला ते आवडतात. फक्त एवढ्या एकाच करण्यासाठी आम्ही तुला किचनपर्यंत जाऊ देणार नाही, लक्षात ठेव. घरची नाही तर बाहेरची आहेस, समजलं? जेव्हा तुझं त्यांच्यासोबत लग्न वगैरे होईल तेव्हा तू घरची होशील. आईंनी तुला भाऊजींच्या रूममध्ये घुसायची परमिशन दिली, पण बघितलं ना भाऊजींनी काय केलं? तर आता आईंना गोड गोड बोलून किचनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नको. आई खूप हुशार आहेत, पण सध्या भाऊजींच्या आयुष्यात जे वादळ आहे ना, त्यामुळे डिस्टर्ब आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या मुलाचं सुख हवं आहे. आणि कुठलीही आई असाच विचार करते, पण त्याचा फायदा तू घेऊ नको. आणि आता मला वाटतं लवकर गाल बरा करायचा असेल तर लवकर मलम लावावं लागेल. जा तू. आणि मेघना रागारागात म्हणाली, तुम्ही माझ्याशी असं का बोलताय? मला बाहेरची का समजता? सपना म्हणाली, मग तू घरची आहेस का? आमच्या घरची तर राणी आहे, फक्त ती सापडू दे. आणि मेघना चिडून म्हणाली, आहे नाही, होती. ती आता कधीच सापडणार नाही. तसं सपनाने तिच्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, म्हणजे होती याचा अर्थ काय? तशी मेघना थोडीशी घाबरली, सावरली आणि अरे बापरे, रागाच्या भरात आपण हे काय बोलतोय असं तिला वाटलं. आणि ती म्हणाली, म्हणजे ती या घरात होती, आता नाही, आणि ती सापडणारच नाही. किती शोधली पण नाहीच ना सापडली. आणि सपना म्हणाली, ते आमचं आम्ही बघू, हा आमच्या घरातला मॅटर आहे. आणि सध्या तुला भाऊजींचं मन वळवण्याची परमिशन दिली आहे. तू आधी त्यांचं मन वळव, त्यांची परमिशन घे आणि मग हक्काने इथे ये. आणि मेघना चिडून बाहेर गेली आणि गाल चोळायला लागली आणि म्हणाली, बापरे, किती जाळ काढला या रोहितनं माझ्या कानाखाली. कसले जळजळ करतात गाल. आता सुजू नयेत म्हणजे बरं. आणि आता ती बाहेर गेली. तसा रोहित हॉलमध्ये आला आणि मोठ्यानं म्हणाला, आई, आई. तशी सपना पुढे आली आणि हळूच त्याच्या रागाचा अंदाज घेत घेत म्हणाली, काय झालं भाऊजी? आणि तिच्याकडे न बघता रोहित म्हणाला, आई कुठे गेली? आणि या मुलीला माझ्या रूममध्ये जाण्याची परमिशन कोणी दिली? आणि आता जानकी त्याचा आवाज ऐकून घाबरत होती आणि सपनानं माझं नाव सांगू नये म्हणजे बरं असं तिला वाटलं. आणि सपना थोडी जानकीच्या बाजूनं बोलली आणि म्हणाली, भाऊजी, अहो तिला कशाला कोणी सांगेल? तीच खूप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली. म्हणजे आईंना ती म्हणाली की मी जाते आणि जुन्या सगळ्या आठवणी पुसून काढते, म्हणजे सर नवीन आठवणीत रमतील. आणि आई काहीच नाही बोलल्या. तर त्यांनी काही उत्तर देण्याच्या आधीच रूममध्ये घुसली. आम्ही कोणीही तिला काही बोललोच नाही. आणि रोहित सपनाला धारेवर धरत म्हणाला, म्हणजे कोणीही येईल आणि मी जातो म्हणून कोणाच्याही खोलीत घुसेल आणि तुम्ही त्याला अडवणार नाही का? याचाच अर्थ तुमची मूकसंमती आहे. म्हणजे या घरात आता कोणाला प्रायव्हसी राहिली नाहीच का? तशी सपना म्हणाली, नाही भाऊजी, असं काहीच नाही, यापुढे असं होणार नाही. आणि रोहित सपनालाच दम देत म्हणाला, वहिनी, मला हे आवडलेलं नाही. आणि सपना म्हणाली, सॉरी भाऊजी, खरंच यानंतर असं नाही होणार. आणि रोहित रागात आला तसा निघून गेला. आणि मग जानकी बाहेर आली आणि म्हणाली, गेला का गं तो? सपना म्हणाली, हो गेले. आणि जानकीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली, सपना, तुझी आभारी आहे गं मी, नाहीतर तो माझ्यावर खूप चिडला असता. आणि सपना म्हणाली, पण आई, तिला जायला का दिली परवानगी भाऊजींच्या रूममध्ये? तिथं जाण्याची आपल्यालाही परवानगी नाही ना. जानकी म्हणाली, अगं तीच म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम करते आणि मला वाटलं किती वळवेल त्याचं मन. आणि मुलगी संयमी आहे गं, धीराची सुद्धा आहे. मी तिला खूप आधीपासून ओळखते. राणीसारखी अल्लड नाही वाटत, पोक्त आहे. आणि माझं काय चुकलं गं सपना, तूच सांग. रोहितला एखादं बाळ व्हायला हवं की नको सांग बरं. राणी तर त्या मनसोबत गेली संसार थाटायला आणि ती पुन्हा इकडे येणं शक्य नाही. आणि जरी आली तरी आता तिच्यात काय राहिले? त्यामुळे मला वाटतं रोहितनं दुसरं लग्न करावं आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा द्यावा. सपना म्हणाली, हो आई, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जर आपणच राणीला विसरू शकत नाही तर भाऊजी तरी कसे विसरतील, तुम्हीच सांगा. जास्त दिवस नाही झाले हो, काही महिनेच झालेत या घटनेला. आणि ज्याच्यावर ते जीवापाड प्रेम करायचे त्या व्यक्तीला विसरणं इतकं सोपं आहे का?
जानकी म्हणाली, अगं पण तिनं धोका दिलाय आणि तिची कशाला आठवण काढायची? सपना म्हणाली, आई, धोका दिला असला तरी तो धोका विसरणं सुद्धा लवकर शक्य नसतं. प्रेम म्हणून नाही, पण फसवणूक म्हणून तरी ती आठवणीत राहणार. आणि भाऊजींच्या विखरून गेलेल्या मनावर लगेच प्रेमाची दुसरी बाग कशी फुलेल तुम्हीच सांगा. आणि काय हो आई, तुम्हाला खरंच असं वाटतं का राणीनं असं केलं असेल? जानकी म्हणाली, काय माहीत, आता जेव्हा ती भेटेल तेव्हाच खरं खोटं होईल. पण ते फोटो बघून तर काय वाटतं तूच सांग. राणी पुन्हा खरं खोटं करायला का नाही आली इथे? पुन्हा एकदा तिने माफी का नाही मागितली? स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न का नाही केला तिनं? ती तशीच निघून गेली. याचा अर्थ काय होतो सपना? की तिला जायचं होतंच, आज ना उद्या जायचं होतं, पण आपल्याला सगळं कळलं आणि ती गेली. सपना आता गप्प बसली, ती काहीच नाही बोलू शकली. मग आता संध्याकाळ झाली, सोनम घरी आली आणि किचनमध्ये स्वयंपाक करता करता सपना सोनम हसत होत्या आणि सपना तिला सगळं सांगत होती आज काय काय झालं. आणि सोनम म्हणाली, सपनाताई, मला राणीताईची फार आठवण येते आणि सगळ्यात जास्त आठवण रोशनला येते. सपना म्हणाली, हो ग, अगं मी तर रोज एकदा तरी तिचा फोन ट्राय करून बघतेच. असं वाटतं की राणी आत्ता उचलेल मग उचलेल, पण निराशा पदरी पडते. आणि आपल्यासोबत राहायची ती राणी खरी की ही राणी खरी हेच मला कळत नाही. मग आता संध्याकाळी जेवण करताना आज रोहितही सोबत होता, कधी नव्हे ते, आणि चिकनच केलं होतं. आणि जेवता जेवता रोहित राहुल रोशनला म्हणाला, तुमची काही कामं आहेत का? असतील तर सांगा, मी मुंबईला निघालोय, येता येता करून येतो. आणि रोशन तोंडाकडे करत म्हणाला, माझं काहीच काम नाही, आणि जरी असेल ना माझा मी करेल. राहुल मात्र म्हणाला, हो माझे आहेत 2-3 फाईल, घेऊन जा तू. आणि रोशनकडे बघून रोहित म्हणाला, जास्त नखरे करू नकोस. ज्या माणसासाठी तू स्वतःच्या सख्या भावावर रुसतोस ना, तो माणूस किती लायकीचा आहे ते बघ. सतत आपलं राणी वहिनी, तू सुद्धा बालिश आणि ती सुद्धा बालिश होती. रोशन म्हणाला, पण मी तुला बोलतच नाही, तू कशाला बोलतोस मला? आणि तुझ्या या वागण्यामुळे रोजची डायनिंग टेबलवरची मजा मस्ती गायब झाली आहे, लक्षात ठेव. आणि रोहित म्हणाला, हो का? म्हणजे मी आता इथं तुमच्यासोबत बसायचं नाही असं म्हणायचं आहे का तुला? तशी सोनम रोशनने म्हणाली, गप्प बस ना रोशन, राणीताईंचं नाव काढू नको. आणि आगाऊ रोशन तरीही खात म्हणाला, तसं हे छान झालंय बरं का, आपण चिकन खावं तर राणी वहिनीच्या हातचं. राणी वहिनी खूप ऑसम करायची ना. राहुल दादा, तुला पण तिच्या हातच्या फिशची आठवण येते का रे? तसं आता रोहितला आठवलं राणीचं चिकन, आणि त्यानं प्लेट बाजूला सरकवली आणि म्हणाला, मला चिकनच नको, मला व्हेज वाढा. आणि अरे देवा, चिकन लवर असलेल्या रोहितनं आता चिकन पण सोडलं आणि जी गोष्ट राणी चांगलं करायची ती त्यानं सोडली. राजलक्ष्मीकडे बघितलं तरी तो तिच्याशी बोलत नसायचा, कारण राजलक्ष्मीला बघितली की राणी आणि रोहितची ती कुणासारखी दिसते यावरून चाललेली भांडणं त्याला आठवायची, म्हणून तो तिच्याकडे पण बघत नव्हता. मग सकाळी नाश्ता करताना रोशन म्हणाला, राणी वहिनी शिरा खूप छान बनवायची. सोनम, तू शिकून घेतलास का गं? तसा बनव ना. सोनमनं आता तिला जमेल तसा बनवला आणि रोहित नाश्त्याला आला. तो पहिला घास शिऱ्याचा खाताना पुन्हा रोशन म्हणाला, राणी वहिनी बनवायची तोच बेस्ट होता. तसं आता रोहित चिडला, ती शिऱ्याची वाटी पण बाजूला ढकलली आणि रोशनला खूप ओरडला आणि म्हणाला, पुन्हा तिचं नाव काढू नकोस. आणि मला माहीत आहे हे तू मुद्दाम करतोस, पण प्लीज तुझ्यात आणि माझ्यात चांगले संबंध ठेवायचे असतील तर तिचं नाव काढू नकोस, नाहीतर मी हे विसरून जाईन की तू माझा लहान भाऊ आहेस, समजलं? असं म्हणून रोशनवर चिडून रोहितनं नाश्ता करता करता निघून गेला आणि उपाशीच गेला. पुन्हा सगळ्यांना टेन्शन आलं. जानकी म्हणाली, रोशन का त्याला चिडवतो? आणि मी काय म्हणते, रोहितचं दुसरं लग्न करूया का? मल्हारराव म्हणाले, अगं पण तो तयार आहे का? आणि मुलगी कोण आहे? जानकी म्हणाली, मुलगी तयार आहे हो, आपलं काम आहे रोहितला तयार करणं. मी काहीही करेन, पण त्याला या लग्नासाठी तयार करणारच. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करायचा आहे. तसं आता राहुल म्हणाला, आई जास्त घाई होते असं वाटत नाही का? आणि रोहित त्याच्या मनाविरोधात काहीच करत नाही, तुला माहीत आहे ना? जानकी म्हणाली, मला सगळं माहीत आहे, म्हणूनच म्हणते की रोहितचं मन वळवूया. तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर प्रेशर आणलं तर तो नक्की ऐकेल. तुम्ही फक्त माझी साथ द्या आणि मेघनाला सपोर्ट करा. आणि आता जानकी असं म्हणाली, आणि मेघनाचा जानकीला जाळ्यात घेण्याचा प्लॅन सक्सेस झाला असं म्हणावं लागेल, कारण ती तिच्या बाजूनं आली की अख्खं घर तिच्या बाजूने आले असं होतं, आणि तिनं बरोबर जानकीवर ट्रॅप टाकला होता. आता रोशन काहीच नाही बोलला. बाकीचे सगळे म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत आहे, पण रोहितचं मन वळवणं सोपं नाही. आणि इतक्यात सकाळी सकाळी मेघनाचा फोन आला जानकीला आणि ती म्हणाली, आई सर निघाले का कॉलेजसाठी? मी त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आले कॉलेजमध्ये. आता मलाच त्यांची काळजी केली पाहिजे.
जानकीला वाटलं मेघना किती चांगली आहे आणि ती म्हणाली, बघा मुलगी रोहितची किती काळजी करते, मला तर हीच मुलगी पसंत आहे रोहितसाठी. मग आता बघता बघता वटपौर्णिमा जवळ येत होती. सोनम, सपना, जानकी वटपौर्णिमेची तयारी करायला लागल्या आणि इकडे राणीसुद्धा वडाला जाण्याची तयारी करायला लागली. तिनं सुद्धा साडी घातली होती आणि मेडिकलमध्ये जाण्याआधीच वडाला जाऊन यावं म्हणून निघाली. 6.5 महिन्याचं पोट आलं होतं तिला आणि बाळ चांगलंच धष्टपुष्ट आहे असं वाटत होतं, कारण पोट खूप दिसत होतं. आणि मग राणी वडाला गेली. परत येताना तिची आई तिला म्हणाली, राणी अगं काय म्हणू तुला मी, तू अजूनही वडाला फेऱ्या मारशील का? आणि तोच नवरा 7 जन्म मागतेस का? म्हणजे 7 जन्म तुझ्या नशिबी हीच यातना यावी असं तुला वाटतं का? आणि राणी म्हणाली, आई हा सगळा नशिबाचा खेळ आहे आणि आपल्या कर्माची फळं, मला बाकी काहीही सांगता येणार नाही. पण हे 7 जन्म नवरा मागून वगैरे काही होत नाही, हे फक्त प्रथा म्हणून करायचं असतं, जे मी केलं माझ्या मनाच्या समजुतीसाठी. आणि जर तुला असं म्हणायचं असेल की हाच नवरा असा 7 जन्म हवाय का, तर हो, त्यांनी माझ्यावर इतक्या कमी वेळात खूप प्रेम केलं आणि तेवढ्यासाठीच मला रोहित सर 7 जन्म हवे आहेत, असं म्हणून राणी मेडिकलमध्ये गेली. आणि काय म्हणावं या राणीला हे तिच्या आईला कळेना. मग आता मनोज आणि राणीचं 3ऱ्या वर्षात ॲडमिशन झालं आणि त्याचबरोबर राणीनं CAचा अभ्यासही सुरू केला. बाळ पोटात मोठं होत होतं. इकडे रोहितही पक्षाचं काम जोरात सुरू होतं आणि त्यालासुद्धा तरुण मुलं येऊन मिळायची. त्याची पक्षाची ताकद वाढत होती. आता रोहितसाठी विधानसभा जिंकणं काही अवघड नव्हतं. मुंबईमधल्या विधानसभेत रोहितसाठी सीट फिक्सच होणार होती, पण त्याला अजून 3 वर्षे तरी वेळ होता. पण रोहितची मोर्चे बांधणी मात्र भक्कम होती. त्याचवेळी आता इकडे रोशन आणि सोनमची सुद्धा गुड न्यूज कळाली आणि ती सुद्धा गरोदर राहिली. आणि नाही म्हटलं तरी सूर्यवंशी घराण्यात आनंद पसरला होता. पण आता रोशन म्हणाला, 2 नंबरला तर रोहित दादाचं बाळ येणार होतं ना आपल्या घरात, पण आता असं तर होणारच नाही. सगळा सिक्वेन्स बिघडणार आणि माझंच बाळ 2 नंबरला येणार आणि मला खुश होऊ की नको असं वाटतंय. रोहित दादाचं बाळ आता कधी येईल कुणास ठाऊक, असं म्हणून तो नाराज झाला. आणि सोनम म्हणाली, रोशन जे होतं ते नशिबानं होतं, तू विचार करू नकोस आणि आपल्या मुलांमध्ये तरी रोहित दादा रमतील. आणि आता कॉलेजमध्ये मेघना रोहितपासून थोडी सावधच राहायची. घरी फोन करून सांगायची जानकीला की मी त्यांच्यासाठी टिफिन आणला, नाश्ता आणला. कॉलेजमध्ये सर माझ्याशी खूप छान बोलले, सगळं खोटं सांगायची, कारण जानकी रोहितला विचारच नव्हती की तू मेघनासोबत बोलला का वगैरे. आणि मेघना रोहितच्या आणखीन जवळ जावी म्हणून जानकी स्वतः होऊन प्रयत्न करायची. तिला घरी बोलवायची, रोहितच्या आवडीनिवडी सांगायची आणि हे सगळं दोघी गुपचूप करायच्या. रोहितला मेघना दिसत नव्हती आणि त्यानंतर त्याच्या रूममध्ये जाण्याची चूक तिनं केलीच नाही. नाहीतर हा सर्किट माणूस जिथं राग येईल तिथं कानाखाली द्यायचा असं तिला वाटलं. पण तिनं जानकीसोबत बोलायचं सोडलं नव्हतं. सतत तिला फोन करायची, कॉलेजमध्ये काय घडलं, सरांचा मूड कसा होता म्हणून जानकीला काळजीमध्ये ढकलायची. आज तर काय म्हणाली, आई सरांना थोडीशी चक्कर आल्यासारखं झालं, त्यांना गरगरलं, मी त्यांना पाणीच दिलं, असं काही पण सांगायची. आणि तो घरी नसेल तेव्हा घरी यायची, जानकीच्या पायात बसायची. तिला काहीही करून सूर्यवंशींची सून व्हायचंच होतं. एक वेळ रोहितचं मन नंतर वळलं तरी चालेल, पण आधी सून व्हावं आणि या साम्राज्यावर बसावं असं तिला वाटायचं. आता संग्रामने तिला फोन केला आणि मला, काय गं, अगं वर्ष सरून गेलं, तुला यश कधी मिळतंय सूर्यवंशींची सून होण्यात? इतकं सगळं करून मग काय उपयोग, जर तू आमचा फायदा करणार नसेल तर? रोहितला मनवण्याचे स्किल तुझ्यात आहे की नाही? मेघना म्हणाली, मी नक्कीच प्रयत्न करणार आहे, माझे प्रयत्न सुरू आहेत. रोहितची आई माझ्या ऐकण्यात आली आहे, पण रोहित येत नाही, त्याला मी काय करू? पण आता मी असं नाही म्हणणार की मी काय करू, कारण मलाच काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, आता माझी वेळ आहे तुमच्यासाठी काहीतरी करण्याची. आणि संग्राम म्हणाला, बरं, तसंही तू आमचे उपकार विसरू नाही शकत, नाहीतर तुला सूर्यवंशींच्या घरातून बाहेर काढण्याची ताकद आहे आमच्यात आणि तू आमचा मोहरा आहेस एवढं लक्षात ठेव. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि मेघना चिडून म्हणाली, संग्राम तू खूप बोलतोस ना, पण एकदा मला रोहितची बायको होऊ दे, मग दाखवते तुलाही गंमत. मग आता सोनम एक दिवशी म्हणाली, आपण सगळे नवीन जमीन घेतली होती, तिकडं गार्डन वगैरे केलं आहे, तिकडं फिरायला जाऊया का? सगळे म्हणाले, हो जाऊया, तेवढंच फ्रेश होईल, फ्रेश वाटेल सगळ्याला. जानकी लगेच म्हणाली, हो जाऊया, पण मेघनाला सुद्धा सोबत घेऊ. आता हे ऐकलं तसं सपना आणि सोनमचा मूड थोडा ऑफ झाला, पण आता जानकीच्या समाधानासाठी त्या काहीच नाही बोलल्या आणि मेघनाला सुद्धा सोबत घेतली आणि खूप आग्रह केला.
तरीसुद्धा खूप आग्रह केला तरी रोहित मात्र सोबत गेला नाही कोणाच्याच. मग गुलाबाचं गार्डन तिकडं होतं. त्या डोंगरामध्ये सुंदर अशी हिरवळ पसरवली होती आणि नंदनवन करून टाकलं होतं त्या डोंगराचं. आता सगळेच तिकडे हरकून गेले गार्डन बघण्यासाठी. 1 दिवसाची वन डे ट्रिपच केली आणि लांबूनच त्यांना ती गुलाबाची सुंदर बाग दिसली. त्या गुलाबाच्या गार्डनमध्ये सपना सोनम शिरायला लागल्या. तर कशाचं काय, तिथला वॉचमॅन पळत पळत आला आणि खूप खूप अदबीने म्हणाला, मॅडम प्लीज प्लीज तुम्ही या बागेत जाऊ नका. आणि आता मेघनाच म्हणाली, का नको जायला, आम्ही इथल्या मालकीण आहोत. आणि हे ऐकलं तसं सपना सोनमनं मेघनाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि हिला किती घाई झाली आहे इथली मालकीण व्हायचं असं त्यांना वाटलं. आणि त्या दोघी तर चकितच झाल्या. तशी मेघना म्हणाली, मला असं म्हणायचं होतं की या दोघी मालकीण आहेत, उघडा दरवाजा. आणि सपना सोनमसुद्धा म्हणाल्या, का तुम्ही आम्हाला अडवताय, अहो ही बाग आमची आहे, ही जमीन आमची आहे, आम्ही सूर्यवंशींच्या सुना आहोत. आणि तो म्हणाला, मॅडम इथे ना CCTV कॅमेरे लावलेत, तुमच्यावर कोणीतरी वॉच ठेवते आणि माझ्यावर सुद्धा आणि या बागेवर सुद्धा सगळ्यावर वॉच आहे. आता त्या बागेच्या बाजूलाच मोठं फार्म हाऊससुद्धा बांधायचं काम सुरू होतं. बागेमध्ये छोटी छोटी रोपटी होती गुलाबाची, त्यांना एक दोन लाल टपोरी पिवळी केशरी रंगाची फुलं आली होती. खूप सगळी फुलं आली होती आणि ती बाग इतकी म्हणजे इतकी सुंदर होती की त्यामध्ये जाण्याचा मोह आवरत नव्हता. आणि तो वॉचमॅन त्यांना जाऊ देत नव्हता, गेट उघडतच नव्हता. इतक्यात तिथे जानकी आली, म्हणाली, काय झालं, तुम्ही का जाऊ देत नाही माझ्या सुनांना, अहो ही बाग त्यांची आहे, त्यांच्यासाठी आहे. आणि तो वॉचमॅन म्हणाला, सॉरी मालकीन, पण रोहित साहेबांचा आदेश आहे की इथं कोणालाही जाऊ द्यायचं नाही, कोणालाही म्हणजे कोणालाच. जानकी म्हणाली, का, तो असं का म्हणालाय. वॉचमॅन म्हणाला, माहीत नाही मालकीन, पण त्यांचा आदेश आहे. आणि जर त्यांनी CCTVमध्ये बघितलं ना तर माझं काही खरं नाही. मी तुम्हाला आज सोडलं तर माझी नोकरी जाईल आणि अख्खी बाग उद्ध्वस्त करतील साहेब. त्यामुळे ही बाग अशीच राहू द्या प्लीज. आणि अरे देवा, काय करावं या रोहितचं, असं का करतोय कोणाला कळेना. आणि तिथं रोशन आला आणि म्हणाला, मला आता आठवतंय, ही बाग खास राणी वहिनीसाठी होती आणि फक्त तिनंच इथं पाऊल ठेवलं तर ठेवावं असं मधल्या बंधूंना वाटत असेल. आणि बघितलाही दादा वहिनीवर किती प्रेम करतो, तिच्यासाठी अख्खी बाग केली आणि तिच्याशिवाय कोणीच इथं जायचं नाही असा त्याचा आदेश आहे, कारण ही बाग राणीची बाग आहे. आणि हे ऐकलं तसं मेघनाला राणीचा आणखीन जास्त राग यायला लागला. आणि जानकी रागात म्हणाली, हो तो प्रेम करतोय, पण तिचं काय, ती तर याला वेड लावून निघून गेली आणि माझा रोहित आता सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करत निघालाय. पहिल्यासारखा हसत नाही की काहीच नाही. मी राणीला याबद्दल कधीच माफ करणार नाही असं म्हणून जानकी चिडली आणि परत फिरली आणि गाडीत बसली. आणि आता ती फुलं जसजशी मोठी होत होती तसतसं राणीच्या पोटातलं बाळसुद्धा मोठं होत होतं. आणि राणी रोहितच्याच कथा सांगून त्याला मोठं करत होती. तुझे बाबा असे, तुझे बाबा तसे, ते इतके रागीट आहेत, तितके रागीट आहेत, खूप प्रेमळ आहेत, सगळ्यांची मदत करतात असं सांगायची. आणि म्हणायची, तुला माहीत आहे का एकदा त्यांनी काय केलं वगैरे वगैरे अशा गोष्टी सांगायची गुपचूप गुपचूप. आणि त्यातच तिला समाधान वाटायचं. तिनंही रोहितला तिच्या आठवणीत कायम ठेवला होता. आता बघता बघता राणीला 9 महिने संपले आणि तिची आई तिच्यावर जास्त लक्ष द्यायला लागली. आणि इकडे रोहितचा बर्थडे जवळ आला होता आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करायचं धरलं. रोहितचे बॅनर वगैरे तयार होऊ लागले. आता या बर्थडेमध्ये रोहितला कसलाच इंटरेस्ट नव्हता, पण आता स्टंटबाजीसाठी हे सगळं करावं लागायचं. म्हणून तो नाइलाजाने त्याच्या कार्यकर्त्यांना होकार देत होता आणि बाकीच्या गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा रक्तदान शिबिर घ्या, आरोग्य शिबिर घ्या, नेत्र तपासणी शिबिर घ्या असं म्हणायचा. आणि आता राणीला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या आणि तिला ॲडमिट केली. आणि इकडे रोहित झोपला होता आणि रात्रीच रोशननं त्याला बोलायचं नाहीच म्हणून मोबाईलमध्ये गाणं लावून ठेवलं होतं हॅपी बर्थडेचं. आणि रोहितचा जन्मसुद्धा असाच सकाळ सकाळचा होता, 6:45चा असं जानकी म्हणाली होती. आणि म्हणून रोशनने त्या टायमिंगचा, त्या दिवशीचा हॅपी बर्थडेचा असा गाण्याचा गजर लावला आणि त्याच्या खोलीत गुपचूप ठेवला आणि त्याला बोलायचं नाही म्हणून निघून गेला.
आता बोलत नसलं तरी बंधुप्रेम कमी नव्हतं तिघांमध्ये. आणि जानकी सांगायची, रोहित नावाचा अर्थ सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच तो जन्माला आला आणि म्हणून त्याचं नाव रोहित ठेवलं, कारण रोहित म्हणजेच तळपणाऱ्या सूर्यासारखा. आणि रोहितही तसाच होता, अगदी नावासारखा आणि सूर्यपुत्र शोभत होता, अगदी तेजस्वी आणि तळपणारा. आणि सूर्याची पहिली किरण उगवतानाच अलार्म वाजला, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि हे ऐकून तो जागा झाला आणि चकित झाला. आणि इकडे मुंबईमध्ये राणीनं रात्रभर वेदना सहन करून त्याच वेळी 6:45 वाजता सूर्याची पहिली किरण उगवतानाच एक मोठी कळ दिली आणि राणीनं एका गोड गोंडस बाळाला जन्म दिला. आणि योगायोगाची गोष्टमध्ये राणीनं त्याच दिवशी बाळाला जन्म दिला ज्या दिवशी रोहितचा जन्मदिवस असतो. टायमिंगसुद्धा तेच होतं आणि तो होता सूर्यवंशींचा वंशज. मुलगा झाला होता राणीला आणि त्याचवेळी राणीनं रोहित राणीचं ठरलं होतं त्याप्रमाणे. मुलगा झाला तर राणीच्या नावावरून रणजित आणि मुलगी झाली तर रोहितच्या नावावरून रोहिणी असं नाव ठेवायचं. त्याप्रमाणे राणीनं त्याचं नाव रणजित ठेवलं. आणि रणजित म्हणजेच प्रत्येक युद्ध जिंकणारा.